समुद्रामधून तुम्ही या बेटावर आलात की मस्त पायऱ्या बांधलेल्या आहेत आणि या पायऱ्यातून आपण या सुवर्णदुर्गाकडे येतो। उंच असलेले बुरुज आहेत, स्ट्रक्चर हे पूर्ण काळ्या दगडाने आहे आणि काही ठिकाणी डागडुजी केलेली आहे पुरातन खात्याने असं दिसतंय, कारण सिमेंट दिसतंय। तर हा गोमुखी मार्ग असलेला किल्ला, जसे बरेचसे किल्ले हे गोमुखी मार्गाचेच आहेत, जेणेकरून शत्रूला येणाऱ्या शत्रूला ते दिसू नयेत आणि यावर थेट हल्ला करता येऊ नये असा हा एंट्री पॉईंट आहे। याचा डोअर किल्ल्याच्या नॉर्थ ईस्टला आहे, म्हणजे ईशान्येकडे आहे आणि उत्तराभिमुख आहे। हे अजूनही चांगलं स्ट्रक्चर आहे, एवढ्या वर्ष राहिलं तरी अजून त्याला काही झालं नाही आहे। आपण आता बोटीने प्रवास करून आलोय केळशी बीचवरून। एक जवळजवळ एक तासभर तरी आपण प्रवास केला आणि सुवर्णदुर्गाच्या दरवाजात आपण येऊन उभे आहोत। इकडे हनुमानाचं एक शिल्प आहे आणि ज्याचे संदर्भ मिळतात ज्या पुस्तकांमध्ये वगैरे आपण बघितलेलं आहे त्यामध्ये हनुमानाचा संदर्भ खूप वेळा येतो। आणि कासव जे दरवाजातच कासव आहे। हनुमानाच्या पायाखाली एक मूर्ती दिसते आणि प्रिन्सिपल मॅडम आपल्याला सांगतात की तो शनी असावा। मतलब उनको पहले ये था कि भाई ये राम को हानि पहुंचाएंगे। अच्छा। तो इस वजह से फिर उन्होंने उनको कंट्रोल किया था। बाद में फिर उनकी फ्रेंडशिप हुई, तो इसीलिए शनि भगवान को तेल चढ़ा जाता है क्योंकि हनुमान जी खुश रहे। ओके। अच्छा, थोडासा आता ह्या किल्ल्याचा इतिहास। भारताचं जे नेव्हल फोर्स ज्याला आपण म्हणतो त्याचा इतिहास खूप जुना आहे। चौला डेस्टिनी होती। आपल्याला माहिती आहे की कंबोडिया व्हिएटनाममध्ये पण हिंदू संस्कृती 1000-1500 वर्षापूर्वी पसरलेली होती। त्यानंतर भारताला जो आरमाराचा जो संदर्भ येतो तो येतो शिवाजी महाराजांच्या काळात। शिवाजी महाराजांना आद्यपुरुष म्हटलं जातं। भारताची नेव्ही त्यांनी जी प्रस्थापित केली, शिवाजी महाराजांच्या हाताखाली त्यावेळी मायनाक भंडारी, दौलत खान हे दर्यावर्दी सरदार होते आणि त्या काळात त्यांनी कुलाबा, खांदेरी यासारख्या किल्ल्यांची डागडुजी वगैरे केली। सुवर्णदुर्गाबद्दल हे म्हटलं जातं किंवा सुवर्णदुर्गाबद्दल हे संदर्भ मिळतात की सरखेल कान्होजी आंग्रेंचा जन्म सुवर्णदुर्गात आहे। त्यांचे वडील तुकोजी आंग्रे, त्यांच्याकडे याची देखभाल आणि देखरेखीचं काम होतं। कान्होजी आंग्रे शिवाजी महाराजांचा काळ आपल्याला माहिती आहे। शिवाजी महाराजांचा जन्म 1629-30, शिवाजी महाराजांचं देहावसान 1680। शिवाजी महाराजांचं देहावसान झालं त्यावेळी कान्होजी आंग्रे बहुतेक 7-8 वर्षाचे होते। वय वर्ष 18चे अर्थानं इतिहासात असा संदर्भ आढळतो की त्यावेळी जे सरदार होते इकडे, नाव मला तर आठवत नाही आहे त्यांचं, ते बंड करून जंजिऱ्याच्या सिद्धीला मिळणार होते आणि त्यांचा तो प्रयत्न कान्होजी आंग्रेंनी वयाच्या 18व्या वर्षी हाणून पाडला आणि मग त्याचं त्यांना बक्षीस हे मिळालं की त्यावेळेचे राजे होते छत्रपती राजारामांनी कान्होजी आंग्रेंकडे सुवर्णदुर्गाचं आधिपत्य दिलं। त्यानंतर राजारामांनंतर आले ताराराणीच्या अधिपत्याखाली काही काळ त्यांनी काढला कान्होजी आंग्रेंनी आणि मग ते शाहू महाराजांकडे गेले। नंतर कान्होजी आंग्रे, सरखेल कान्होजी आंग्रेंचं जे काही त्यांनी त्यांच्या 60 वर्षात जे काही संपूर्ण समुद्रावर आधिपत्य गाजवलं त्यामध्ये सुवर्णदुर्गाचं पण महत्त्व खूप चांगलं आहे। आपण आता पुढे जाऊया आणि मग हळूहळू बोलूया। हिंदू एक पर्टिक्युलरली सागरावर आपलं आधिपत्य यासाठी नव्हतं पण काही कारणासाठी भारतीय किंवा भारत त्यावेळेचं जे भारतवर्ष होतं त्यांनी जास्त समुद्रावर आपला व्यापार वगैरे वाढवला नाही। अरब आले ती गल्फमधून वगैरे, त्यानंतर डच, इंग्लिश, पोर्तुगीज हे व्यापारीच आधीपासून इकडे येत होते आणि त्यांच्या बोटींना त्यावेळी त्या सगळ्या शिडाच्या बोटी असायच्या आणि त्यांना नावच असं होतं की एक मर्चंटमॅन त्यांना म्हटलं जायचं त्या बोटींना। म्हणजे समजा एखादी बोट मुंबईला येत असेल तर ती बॉम्बे मॅन झाली आणि त्यांची जी युद्धनौका होत्या त्यांना मॅन ऑफ वॉर म्हटलं जायचं।
त्यांच्या ज्या मोठ्या युद्धनौका ज्या होत्या त्या तिकडे पॅसिफिकला त्यांच्याच आपसातच त्यांच्या ज्या मारामारी चालू होती तिकडे व्यस्त असायच्या. इकडे शक्यतो व्यापारी गलबतच यायची त्यांनी. आणि सरखेल कान्होजी आंग्रेंनी हा पूर्ण जो पट्टा आहे वर कल्याण भिवंडीपासून खाली कारवारपर्यंत त्यांच्याकडे ज्या युद्धनौका त्यांच्याकडे ज्या अवेलेबल होत्या किंवा त्यांनी ज्या बनवल्या त्या वापरून 2 टाईपच्या होत्या. एक गुराब म्हणायचे. गुराब ही मोठी युद्धनौका होती. त्याच्यामध्ये त्यांच्याकडे ज्या कॅनन्स असायच्या, ज्या तोफा असायच्या त्या 8 ते 10 कॅनन्स असायच्या. असे 2 का 3 त्यांच्याकडे गुराब होते. 400 टन डिस्प्लेसमेंट, आपण आर्किमिडीजचं काहीतरी डिस्प्लेसमेंट म्हणतो. 400 टन कदाचित त्या बोटीचं वजन नसावं. पाणी जे डिस्प्लेस होतं त्याचं वजन, ते गुराब असायचे 3 ते 4. आणि त्यांच्याकडे जवळजवळ 200 गलबतं. आता इंग्लिशमध्ये ते लिहिताना ते गलीवाट लिहितात, GULLIVAT, गलबत होती, ज्याच्यामध्ये 2 किंवा 3 कॅनन्स असायच्या. आणि काही पाल नावाच्या युद्धनौका, त्या पण मोठ्या होत्या. आपण जर प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये गेलो, राजा शिवाजी वास्तुसंग्रहालयात, तर त्याच्यामध्ये ह्याचे रेफरन्सेस खूप आढळतात की कुठल्या टाईपची गलबतं, बोटी त्यावेळी त्या काळात वापरायला होते, जे कान्होजी आंग्रेंनी वापरले. तर आमच्याकडे एक नकाशा आहे, त्यामध्ये हे स्ट्रक्चर जे समोरचं दिसतंय आपल्याला, ते वाड्याचं, मुख्य वाड्याचं असं स्ट्रक्चर दाखवत आहे नकाशामध्ये. हे बघा कळतंय, हे असे हे ज्योती आहेत. तर इथे आपण आता वाडा क्रॉस केल्यानंतर पाहतोय तर जुन्या काळातली विहीर इथे आपल्याला दिसते. पुणेकरी युनिक असं डिझाईन आहे. आणि आता तरुण आहे, सगळे पुणेकरचे का? आजही त्या विहिरीचं स्ट्रक्चर पाहताना भरपूर स्ट्रॉंग आणि मजबूत असं दिसतं. मजबूत आहे ना. तटबंदी आहे ती पूर्णपणे साबित दिसते चहूबाजूने. म्हणजे एके ठिकाणी उभं राहिलं की चारही बाजूची तटबंदी आपण इथून पाहू शकता. त्या तटबंदीवर चालण्यासाठी रस्ता आहे आणि मध्ये मध्ये जे झरोके दिसतात तिथून शत्रूवर किंवा समुद्रावर नजर ठेवली जात असे. येथे पूर्ण बोरीची झाडं असायची. अजूनही काही आहेत, जागावर बोरं आहेत, परंतु आता चांगल्या रीतीने इथल्या जे दुर्गप्रेमी असतात त्यांनी हे किल्ले साफ ठेवलेले आहेत आणि जे पुरती झाडं ठेवलेली आहेत. त्यामुळे एक हिरवं वातावरण इथे राहतं आणि सूर्याचा तडाखा बसत नाही. कोठार आपल्याला दिसत आहे, समोरच आहे. आणि इथे किल्ल्याच्या जी भिंत आहे, तटबंदी आहे, त्याला असे काही स्ट्रक्चर्स आहेत. साधारणतः काही सामान ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जाऊ शकत असे. झाडं वाढलेली आहेत, परंतु अजूनही तटबंदी बघा. हे असे दगड आहेत, काही स्क्वेअर्स आहेत, काही नॅचरल दगड आहेत, त्यावर अशी झाडं उगवलेली आहेत. इथे आय थिंक शौचकूप आहे. जरा आतमध्ये जाताना सांभाळून, कारण वटवागुळं असू शकतात इथे, कारण आपण कोणाला तरी डिस्टर्ब करू शकतो. इथे कोनाडा पण तयार केलेला आहे, किती विचारपूर्वक केलेला आहे. जी माहिती मिळते त्या आधाराने असं कळतं की इथे 2 कोठार आहेत, त्यापैकी हे एक. आतमध्ये जाणं नेहमी विचारपूर्वक करायला पाहिजे. आता माझ्यासमोरूनच 2-3 वटवागळं बाहेर पडाली. काय होतं, त्यांच्या आयुष्यामध्ये आपण ढवळाढवळ करतो असं त्यांना वाटतं. सुंदर असं स्ट्रक्चर आहे, पूर्ण कर्वी आहे, जेणेकरून आतलं वातावरण हे थंड राहील. आपण लाल चिरा वापरलेला आहे इथे, काळा दगड नाही आहे. सर, कोठार का बनवली जायची गडकिल्ल्यांवर आणि त्याचं बांधकाम कसं असायचं साधारणतः आयडिया? गडकोटावरती जे कोठारं बनली जायची त्याचे भरपूर उपयोग असायचे. तर प्रायमरी त्याचा जो मूळ उद्दिष्ट आहे की स्टोरेज. तर स्टोरेज हे रसद ठेवण्यासाठी उपयोग व्हायचा. युद्धामध्ये भरपूर प्रकारची रसद लागायची आणि जर शत्रूने बाहेरनं सगळी नाकेबंदी केली तर 6-7 महिने तरी किल्ला लढता ठेवता यायला पाहिजे, असं एक भलं मोठं स्टोरेज लागायचं. मग त्या स्टोरेजला एक काही वैशिष्ट्य असतात. ती वैशिष्ट्य अशी की त्याला व्हेंटिलेशन असायला पाहिजे, त्यात पाणी घुसायला नाही पाहिजे, किंवा शत्रूचे जे हल्ले होतात तोफगोळ्यांचे त्याच्यापासून संरक्षण असायला पाहिजे. आणि जे दारूगोळा ठेवण्याचं जे स्टोरेज असतं त्याला परत वेगळ्या प्रिकॉशन्स घेतल्या जातात की तिथे आग लागता कामा नये. म्हणजे ते गवताची काडी तिथे जवळपास आणत पण नाही, तेवढी स्वच्छता ते ठेवतात. आणि ड्रायनेस म्हणजे सुकं तिथे राहायला पाहिजे. पावसाळ्यामध्ये दमट हवामान असतं, पाणी असतं, त्याच्यापासून पण ते प्रोटेक्शन ठेवायला पाहिजे असतं.
तर अशा प्रकारचे बऱ्याच प्रकारचे स्टोरेज किंवा कोठारं म्हणतो ते कोठारं वेगवेगळ्या किल्ल्यावरती दिसतात. इथे या हरणेदुर्गावरती सुवर्णदुर्गावरती आपल्याला 2-3 प्रकारची अशी कोठारं दिसतात. त्याचं बांधकाम काही विशिष्ट प्रकारे असतं? बांधकाम विशिष्ट प्रकारे म्हणजे एकतर व्हेंटिलेशन चांगलं असायला पाहिजे असं बांधकाम असतं आणि त्याच्यामध्ये दारुगोळा किंवा रसद जी असेल ती स्टोअर करण्याची पद्धत जी असते ना त्याप्रमाणे ते बांधकाम केलं जातं. आता उदाहरणार्थ पन्हाळा किल्ल्यावरती जे स्टोरेज आहे किंवा ते जी रचना आहे ती अशी मल्टी स्टोरेज टाईप आहे आणि भयंकर खूपच आवडावी आहे कारण तिथे तेवढी रसद लागायची. तर ह्या किल्ल्यामध्ये म्हणजे प्रत्येक किल्ल्यामध्ये रसद ही गरजेची असते आणि त्या वातावरणाप्रमाणे त्या गरजेप्रमाणे त्या स्टोरेजचं रचना केली जायची. आता ह्या किल्ल्यावरती आपण चिड्याचा दगड बघतोय. नंतर त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एंट्री आणि एक्झिट तर सुरक्षेच्या कारणासाठी सुद्धा आणि त्याच्यामध्ये काही भेसळ किंवा काही विषप्रयोग होऊ नये म्हणून एकच दरवाजा ठेवला असतो आणि त्या दरवाजाला बऱ्यापैकी प्रोटेक्शन असतं. तर अशा प्रकारचे कोठारं दिसतात. वेगळा अभ्यासाचा विषय आहे ॲक्च्युली. नाही ते याच्यामध्ये जे मेन दरवाजा असतो बऱ्याचशा किल्ल्यांमध्ये त्याच्यासमोर एक भिंत असते समोर आणि ते अशा करता असते की हत्तीनी येऊन दरवाज्यात एवढी जड असायची की हत्ती येऊन त्यांना धक्का मारून ते तोडायचे. मग हत्तीला मागे स्पीड घेता येऊ नये म्हणून बॅकसाईडला ते दगडाची एक भिंत असायची जेणेकरून ते हत्ती टर्न पण मारणार आणि त्यांना स्पीड पण घेता येणार नाही. आणि मी आत्ता इकडे बघितलं ना कुठे हाजींची किल्ला तर तिथे त्यांच्या जी पाहिजेशी कोठार आहेत ना ती खूप प्रचंड आहेत मोठे आहेत त्याच्यापेक्षा आणि सर म्हणाले की आवश्यकतेनुसार ते साईज ठरवत असतात. चौकोनी आहेत आणि मोठे आहेत आणि त्याला वरतून हे आहे बोल की जिथून ते भरणार कसं वरपर्यंत कारण उंच पण खूप आहे भरणार कसं वरून ते धान्य टाकत असणार कसं. आणि इथे दरवाजाची पण रचना आहे. हे बघा याला हा दरवाजा म्हणजे याच्यावरून कळतं की तो दरवाजा किती जाड असेल लाकडाचा. आणि विशेष पहा याच्यामध्ये ही जी लेवल आहे फोर्टच्या त्याच्याबरोबर समांतर ठेवली आहे कारण कोणीही शत्रूला ते सहज दिसू नये. सुवर्णदुर्ग हा जो किल्ला आहे किंवा इतर कोणत्याही किल्ल्यामधलं एक वैशिष्ट्य असं आहे की तिथली जी कोठारे आहेत तर कोणत्याही किल्ल्यामधली ती कोठारं बऱ्यापैकी अजूनही शाबूत आहेत. इतर बांधकामं वाडे म्हणा किंवा इतर ज्या राजवाडे म्हणा तर ते पडून गेलेत पण ही जी बांधकामं आहेत ही इतक्या वर्ष लढायांपासून आणि हल्ल्यापासून ही अजूनही सुरक्षित आहेत. म्हणजे त्यांचं बांधकाम किती मजबूत असतं हे आपल्या लक्षात येईल. तर पाहूया आपण ही एक रूम किंवा कोठार याला दरवाजा दिसतो आहे. ही स्ट्रक्चर आहे त्यामध्ये दरवाजा आहे आणि याला पण कर्वी आकाराचा आहे. म्हणजे किती याची रुंदी आहे पहा तटबंदीची एवढी ही हा पूर्ण तटबंदीमध्ये असल्यामुळे ही तटबंदीची रुंदी आहे हे आपल्याला इथे कळतं. याच्यामध्ये दरवाजाची जे काही हे इथलं पडलंय इथे कोनाडा आहे. का दरवाजा याचा छोटा असेल? दरवाजा कधी कधी दरवाजे अशासाठी छोटे ठेवायचे की पटकन शत्रूला मोठ्या संख्येने आले तर पटकन घुसता येत नाही. त्यांना वेळ लागायला पाहिजे. त्यांना जेव्हा वेळ लागेल तेव्हा त्यांना टिपता येतं. किती दूरदर्शी विचार होता.